नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा कलाकाराची कहाणी ऐकणार आहोत, जिच्या आयुष्याचा प्रवास जितका सुंदर होता, तितकाच भावनिक आणि संघर्षमय देखील होता. तिचं नाव प्रिया मराठे. काही जण तिला मालिकांमधील प्रिया म्हणून ओळखतात, तर काही जण वर्षा या पात्रामुळे तिला नेहमी लक्षात ठेवतात. प्रिया म्हणते, आज मी तुमच्यात नाही, पण माझ्या आठवणी, माझं काम, माझा आवाज अजूनही तुमच्यासोबत आहे. पडद्यावर हसणारी, गाणारी, अभिनय करणारी ही प्रिया प्रत्यक्ष आयुष्यात मात्र मोठ्या लढाईतून जात होती. आजाराशी झुंज देताना प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवा संघर्ष होता. तरीही मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या चाहत्यांसाठी नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न केला. माझं बालपण ठाण्यात गेले. लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. पण हळूहळू कलेची आवड निर्माण झाली. शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेत घेत अभिनय माझं खरं आयुष्य ठरेल हे मला समजलं. लहान मोठ्या नाटकांतून, स्पर्धांतून सुरुवात झाली आणि हळूहळू मी मालिकांच्या जगात पोहोचले. या सुखांनो यापासून माझा अभिनय प्रवास सुरू झाला. पण खरी लोकप्रियता मिळाली ती पवित्र रिश्ता मालिकेमुळे. त्यात मी साकारलेली वर्षा ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून गेली. इतकं की आजही मला अनेक लोक वर्षा म्हणूनच आठवतात. मराठी मालिकांबरोबरच हिंदी मालिकांमध्येही मी काम केलं. चित्रपटांमध्ये संधी मिळाली आणि प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळवलं. अभिनयाच्या या प्रवासात मला माझा जीवनसाथीही मिळाला, शंतनू. तो केवळ पती नव्हता, तर माझा सर्वोत्तम मित्र होता. आम्ही दोघं सोबत काम केलं, प्रवास केला, छोट्या छोट्या आनंदांना सेलिब्रेट केलं. सोशल मीडियावर देखील आमचे फोटो, क्षण चाहत्यांसोबत शेअर करत होतो. आमचं आयुष्य खूप सुंदर चाललं होतं. पण अचानक एका दिवशी डॉक्टरांनी मला सांगितलं, मला कॅन्सर झालाय. जग थांबलं असं वाटलं. पण शंतनूने मला धीर दिला. आपण दोघं मिळून या आजाराला हरवू, हा त्याचा विश्वास माझं सर्वात मोठं बळ होतं. उपचार, वेदना, संघर्ष या सगळ्यातही मी माझं हसू टिकवून ठेवलं. कारण मला माहीत होतं, माझ्या चाहत्यांसाठी आणि माझ्या माणसांसाठी मी नेहमीच मजबूत राहायला हवं. काही काळ मी बरी झाली, पण पुन्हा आजार परत आला. हळूहळू शरीराची ताकद कमी होत गेली. तरीही मनाने मी शेवटच्या क्षणापर्यंत लढले. 31 ऑगस्ट 2025 रोजी मी या जगाचा निरोप घेतला. माझ्या जाण्याने चाहत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. सहकलाकार, मित्रमंडळी, कुटुंबीय सगळ्यांनी मला आठवत भावनिक शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. पण माझं खरं यश हेच की आजही लोक मला आठवतात, माझ्या भूमिका आठवतात, माझं हास्य आठवतं. मी या जगातून निघून गेले आहे, पण तुमच्या मनात, आठवणीत आणि हृदयात मी कायमची जिवंत आहे. प्रेम करत रहा, आठवत रहा, कारण कलाकार कधी मरत नाही, त्याच्या आठवणी कायम जगत राहतात. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला एकच शिकायला मिळतं. जीवन कितीही कठीण असलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं. प्रियाने आपलं हास्य, आपला आत्मविश्वास कायम ठेवला आणि म्हणूनच आजही ती लाखो चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.